सकाळचे 4:30 वाजायला आलेत आणि आज आम्ही जातो औरंगाबाद. ॲक्च्युली 2 ज्योतिर्लिंग मला करायचे आहेत आणि मी ॲक्च्युली महाकुंभसाठी सुट्टी घेतली होती, बट महाकुंभ नाही पॉसिबल झालं. माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीने सांगितलं की अद्वैतला घेऊन महाकुंभ नको जाऊ, म्हणून मग ते प्रयागराज कॅन्सल करून सुट्टी तशी घेतली होती. सो आता आपण चाललो आहे ज्योतिर्लिंग, जे महाराष्ट्रातले 2 आहेत. पहिले आपण जाणार आहोत औरंगाबादला आणि त्याच्यानंतर नाशिकवरून मग रिटर्न घरी. सो घृष्णेश्वर पहिले जाणार आहोत आपण. सो तिकीट तर नाही आहे, जनरल तिकीट घेऊन जाणार आहोत. बघूया ट्रॅव्हल कसं होतं. जास्तीत जास्त बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो लेट्स गो. माझ्या इथून ऑटो रिक्षाने मी ठाणा स्टेशनला गेली. तिकीट काउंटरवर मी जनरलचं तिकीट घेतलं कारण की माझं बुकिंग नव्हतं. सो 180मध्ये आम्हा दोघांचंही तिकीट आम्हाला मिळालं. तुम्हीही बुकिंग करून जा आणि जमलंच तर रात्रीच ट्रॅव्हल करा, कारण की मग सकाळी फ्रेश म्हणजे तुम्हाला होऊन पूर्ण एक्सप्लोअर करता येतं. ॲक्च्युली माझं जे झालं ते खूप घाईमध्ये डिसाईड झालं, त्यामुळे माझं थोडंसं मला असं वाटलं होतं की त्रास होईल, पण असं काही झालं नाही. मला असं वाटतं महादेवांची इच्छा होती की मी यावं. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तपोवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 5वर, रॉंग रूटच्या सगळ्या गाड्या ह्या प्लॅटफॉर्म नंबर 5वरून जातात सकाळी सकाळी. सो त्या आल्यानंतर मी जेव्हा चढली, सगळेजण खूप चालत्या ट्रेनमध्ये चढले, मी खूप उशिरा चढली अद्वैत होता म्हणून. आणि मला भीती होती की बसायला सीट मिळते की नाही, कारण की जनरल तिकीट होते, सगळे CST-वरून बसतात. तर तुम्हीही जेव्हा ट्रॅव्हल कराल तेव्हा तेच करा. पण नशिबाने एकाने मला आवाज दिला आणि सांगितलं की मॅडम इकडे या. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, पूर्ण ट्रेन भरलेली होती आणि मला ऐस जागा मिळाली बसायला. हा बघा. आणि असं माझं ट्रॅव्हल सुरू झालं. मस्तपैकी झोपून पुन्हा औरंगाबादपर्यंत अद्वैतने ट्रॅव्हल केलं. हा बघा किती मस्त झोपलेला आहे. मी तुम्हाला ॲक्च्युली सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करताना तेव्हा मोठी व्हीलवाला बॅग न घेऊन जाता आपल्या साधा बॅग घेऊन जा, ज्या की दोन्ही खांद्यावर अडकवता येतील किंवा इझिली कॅरी करता येतील. आणि जेवढे हवे तेवढेच कपडे घ्या, कारण की चढताना हाल होत नाही, उतरताना हाल होत नाही, जास्त जागा लागत नाही. आणि अशा प्रकारे आता आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला उतरलो आणि इकडनं आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वर. 1वरून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तिथे खूप साऱ्या ऑटो रिक्षा मिळतात, शेअरिंग रिक्षा मिळतात. आणि इथून मी आता तुम्हाला सांगते की कसं ट्रॅव्हल करायचं, कसं इझी असतं, कारण की मीही विचारून गेले आणि माझं एम एकच होतं की कमीत कमी पैशामध्ये मला जायचं आहे. तर अशा प्रकारे मी प्लॅटफॉर्म नंबर 1वरून उतरले. हे बघा या साईडने जे दिसत आहे तो प्लॅटफॉर्म नंबर 1कडचा म्हणजे बाहेर निघण्याचा रस्ता आहे. आणि औरंगाबाद स्टेशनच्या बरोबर बाहेर प्लॅटफॉर्म नंबर 1कडून जिथे आपण बाहेर पडतो तिकडे तुम्हाला ऑटो रिक्षा दिसतात. इथे बार्गेनिंग स्किल खूप मॅटर करते, कारण की पर्यटन स्थळ असल्यामुळे ना अवाचे जवा मतलब खूप पैसे सांगतात. आणि त्याच्याच बाहेर हा डेपो आहे. मला ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला की मी जेव्हा तिथे गेली तेव्हा मला बस खूप उशिराने मिळणार होती, मीन्स अर्धा तास लागणार होता. त्यामुळे मी ऑटो रिक्षा केली. ऑटो रिक्षाने मला सेंट्रल बस स्टॉपवर सोडलं, जे की तिथून आपल्याला पुढे जाण्यासाठी वेरूळसाठी आपल्याला बसेस मिळतात एलोरा. तर इथे मी आले आणि माझ्याकडून 30 रुपये घेतले त्यांनी आमच्या दोघांचे. आणि बस लागलेलीच होती, 42 नंबर बस जाते आणि 75 रुपयाचं आमच्या दोघांचं तिकीट घेऊन हे बघा दौलताबाद, ॲक्च्युली हा फोर्ट आहे दौलताबाद. मला हा एक्सप्लोअर नाही करता आला कारण की अद्वैत सोबत होता आणि तो खूप दुपारचा ट्रॅव्हल होता, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की सकाळी आपण इथे पोचायला पाहिजेत ॲक्च्युली. सो रात्री ट्रॅव्हल करून सकाळी पोचलो तर आपल्याला सगळे आजूबाजूचे जे पण पर्यटन स्थळ आहेत ते बघता येतात. आणि हे खूप जवळच्या अंतरावर आहेत, जसं की 3 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 4 किलोमीटर अशा अंतरावर. तर हे बघा किती छान हे फ्लॉवर्स. ॲक्च्युली मला राहवलं नाही. आणि इथे ना पिंक कलरचे असे ना जसे कारवीची फुलं येतात ना, तसंच हे पिंक कलरचे फ्लॉवर्स होते. तर मी उतरले बसमधून आणि त्याच्यानंतर हे बघा आता आपल्याला दिसतंय थोडंसं पुढे वॉक करून मी आले आणि मंदिराकडे आले. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आम्ही फुलाची टोपली घेतली. हे बघा हा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. आणि अशा प्रकारे आमची पहिलं जे आहे ते ज्योतिर्लिंग जे आता मी जाणार होते, जे की घृष्णेश्वरचं एंट्री झाली. हे बघा आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो इतकं प्रसन्न वातावरण होतं ना की म्हणतो ना की ट्रॅव्हलचं सगळं क्षीण निघून जातो. खरं तर ट्रॅव्हलिंगमध्ये मला काही जास्त त्रास नाही झाला, पण ठीक आहे, मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच होता.
आणि तुम्ही बघू शकता आज ना इथे जास्त गर्दी नव्हती. म्हणजे मी नॉर्मली आपण डेजमध्ये बघतो ना की वीकेंडमध्ये आलो तर आपल्याला जास्त गर्दी मिळते, पण मला वाटतं इथे माझं अर्ध्या तासामध्येच दर्शन झाले कारण की जास्त गर्दी नव्हती. हे बघा, आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो मंदिराचा एरिया आहे. आणि ह्याच्यानंतर हा समोर जे दिसतंय तुम्हाला इथे ना खूप सारे सूचना दिल्यात किंवा ते सकाळी किती वाजता तुम्हाला यायचं आहे किंवा आरती कधी असते. इथे लिहिलंय की ना पुरुषांनी कमरेच्या वर म्हणजे शर्ट वगैरे काढून जायचं. आधी नखरे केले, आधी तर काढतच नव्हतं, सगळेजण पुरुष काढत होते. मी त्याला म्हटली टी शर्ट काढ, रडायलाच लागला. काढ बेटा म्हटलं. हे बघ म्हणजे मंदिरात तुला प्रवेश नाही. मग ते गेटवर ते होते काका, ते म्हटल्यानंतर अद्वैत रेडी झाला टी शर्ट काढायला आणि त्याच्यानंतर अद्वैतने टी शर्ट काढला आणि आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये ऍक्च्युली कॅमेरा वगैरे आणि फोटो काढायला अलाउड नव्हतं, तर त्यामुळे ते मी नाही हे केलं, म्हणजे आतमध्ये शूट नाही करता आलं किंवा थोडंसंच घेतलं कारण की तिथे अभिषेक चालू होता आणि अभिषेकामुळे मला नाही जमलं. मला वाटलंही नव्हतं की इतकं सुंदर दर्शन होईल आणि एवढ्या छान पद्धतीने मी तिथे बसेन. मला बेलपत्र मिळालं आणि मी बाहेर आली नंदी महाराजांच्या इथे आणि तिथेही दर्शन घेतलं. बघा, सगळेजण आपापली इच्छा कानामध्ये सांगत होते नंदी बाप्पांच्या. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बाहेरचं एरिया बघा तुम्ही किती मोठा आहे आणि खूप छान आहे. एक प्रदक्षिणा घालून जे बाहेर नंदीच्या मुखातून आपलं पाणी येतं तिथे गेलो. तिथे पाया पडून ते पाणी प्यायलो. आणि हे बघा, हे आजी आणि मावशी लिटरली बाटली भरून घेत होत्या आणि मावशी किती वाकून घेतात. आधी वाट बघत होता की माझा नंबर केव्हा येईल आणि या आजी तर लिटरली मला वाटतं पूर्ण बॉटलच भरायला बसल्या होत्या. मग त्यांच्या कोणीतरी नातेवाईक आले आणि त्यांनी सांगितलं की आजी पूर्ण बॉटल, ते बघा त्याच्यातच धुतली आजीने बॉटल आणि पाणी घेतलं. मग त्याच्यानंतर अद्वैतचा नंबर आला. हा बघा कळस किती सुंदर दिसतोय. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी रेकॉर्डिंग घेण्याचा प्रयत्न केलं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटो वगैरे घेतले ॲज युज्युअल. आणि अद्वैतचे नखरे सुरू झाले होते कारण की त्याला खूप भूक लागली होती आणि मला एक्सप्लोअर करायचं होतं. आणि इथे छोटे छोटे गणपती बाप्पाचं मंदिर, मारुती बाप्पाचं मंदिर, असे छोटे छोटे मंदिर आतमधल्या साईडने आहे. हा बघा, हा पूर्ण जो परिसर आहे हा खूप सुंदर आहे आणि इतकं छान आणि इतकं पॉझिटिव्ह वाईब्स येत होतं ना की मला असं वाटतं की मी खूप नशिबवान आहे की मला इथे यायला मिळालं. आणि अशा प्रकारे माझं घृष्णेश्वरचं दर्शन झालं किंवा हे माझं ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. हे बघा आधी तर आजीने बॉटल भरून घेतली म्हणून याने पाण्याची बॉटल ओतून दिली तिथे आणि त्याच्यात पाणी भरून घेतलं. असं हा माझा अद्वैत की ज्याने पूर्ण घेतलं. हे व संकल्पित समाधी मंदिर होते तिथे. ऍक्च्युली आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण की असेही 4-4:30 वाजायला आले होते आणि मला पुढेही जायचं होतं कारण की लेण्यांचं टाइम जे होतं वेरूळ लेणीचं ते 6 वाजेपर्यंतच होतं. तर आणि आम्ही काही खाल्लं पण नव्हतं, तर त्यामुळे ते याला पण अद्वैतला भूक लागली होती आणि त्याच्यामुळे आम्ही दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि तिथे एका हॉटेलमध्ये खाल्लं थोडंफार. अद्वैतनेही खाल्लं आणि थोडं चहा वगैरे घेतल्यानंतर तिथून आम्ही निघालो. आणि अशा प्रकारे घृष्णेश्वर मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंग माझं पूर्ण झालं. आणि हा आनंद मला तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार की किती सकारात्मक ऊर्जा मी सोबत जात होते. आणि आता तुम्ही बघाल पुढे जे आहे ते मी तुम्हाला वेरूळ लेणी आणि भद्र मारुती मंदिर हा भाग 2 मध्ये एक्सप्लोर करेन आजच्या दिवसाचा. थँक्यू फॉर वॉचिंग ट्रॅव्हल विथ मीनू.